वाघेरा गणातील जनतेचा विश्वास संपादन करणारे, समाजासाठी स्वतःला झोकून देणारे कार्यकर्ते तथा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांचे स्वीय सहाय्यक जयराम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी तयारी दर्शवली आहे। जयराम मुंढे हे गेल्या 25 वर्षांपासून समाजकारण, शेतकरी हित आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांनी सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या संस्थेत कार्य करत सामाजिक भान आणि जनसंपर्काचा मोठा अनुभव मिळवला आहे। तसेच त्यांनी विधिमंडळात 3 वर्ष प्रशासकीय अनुभव घेतलेला आहे। आमदार हिरामण खोसकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असताना त्यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विविध गावांमध्ये विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे। रस्ते, पाणी पुरवठा, शैक्षणिक सुविधा तसेच युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली आहे। तरुणांना एकत्र करून त्यांनी त्र्यंबकराजा ग्रामीण विकास संस्था स्थापन केलेली असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, महिला बचत गट आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत। सामाजिक कार्यातून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवलेले असून त्यांच्या कामाची दखल स्थानिक पातळीवर घेतली जाते आहे। स्थानिक समस्यांचे सखोल जाण, प्रशासनाशी सखोल्याचे संबंध आणि विकासाचा अनुभव यांच्या बळावर वाघेरा गणात परिवर्तन घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। काय आहेत वाघेरा गणातील लोकांच्या खऱ्या समस्या? गेल्या 25 वर्षांच्या त्यांच्या कार्याचा प्रवास कसा राहिला आहे आणि भविष्यातील त्यांची विकासाची दिशा काय हे जाणून घेण्यासाठी बघा जयराम मुंढे यांची रोखठोक मुलाखत। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण तसेच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांना निवडणुकीचे बेद लागलेले आहेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गणातील इच्छुक उमेदवार जयराम मुंढे आपल्यासोबत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून राजकारण, समाजकारणात ते कार्यरत असून सध्या ते इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम पाहत आहे। दादा नमस्कार, काय सांगाल नेमकं कशा तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली? एकंदरीत प्राथमिक शिक्षण कुठं झालं, माध्यमिक शिक्षण कसं, बालपण होतं, कितीपर्यंत शिकलेला आहात तुम्ही? मी जयराम लहानू मुंढे, माझं शिक्षण तोरंगण आश्रम शाळेमध्ये झालं, म्हणजे शासकीय आश्रम शाळेमध्ये। माझं जन्मगाव हे वाघेरा आहे, लवाळीपाडा, आणि मी या गावामध्ये जन्म झाल्यानंतर 1ली पासून ते 10वी पर्यंत शिक्षण माझं तोरंगणला झालं। तोरंगण नंतर तिथं 97-98ला मी 10वी नापास झालो, 1 विषय केला। त्याच्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानने तोरंगण गाव दत्तक घेतलं, लोकहितवादी वाचनालय चालू केलं होतं। त्या वाचनालयामार्फत आम्हाला नाशिकला यशवंत क्लास होता। ऑक्टोबरला मी 10वी पास झालो आणि 2000 साली मी बाबा आमट्यांच्या आनंदवन आश्रम या ठिकाणी गेलो, वरोऱ्याला, आणि त्या ठिकाणून खऱ्या अर्थाने माझी सामाजिक कार्यासाठी सुरुवात झाली। 2002 पर्यंत मी बाबा आमट्यांच्या आनंदवनमध्ये महारोगी सेवा समिती जी आहे त्या ठिकाणी काम केलं। कुसुमाग्रज प्रतिष्ठानमार्फत मी एक दत्तक विद्यार्थी म्हणून तिथे गेलो होतो। नक्कीच साधारणतः 10वी पास आहात तुम्ही, त्याच्यानंतर असं कधी वाटलं बा तुम्ही आता समजा बाबा आमटेंकडे काम केलं, त्याच्यानंतर समाजकारणात आपण राजकारणात उतरलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे, अशी ही राजकारणाची समाजकारणाची सुरुवात कशी झाली? मी शासनाची एक DRDची योजना होती, जिल्हा ग्राम विकास यंत्रणा महिला बचत गट योजना। मी सन 2004 पासून महिला बचत गटाचं काम 2007 पर्यंत केलं। माझी स्वतःची त्र्यंबकराज ग्रामीण विकास संस्था आहे, त्या संस्थेमार्फत मी शासनाबरोबर काम केलं। महिला बचत गट स्थापना असतील, त्यांच्या योजना असतील, या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, बचत गट योजना ज्या दारिद्र्यरेषेखाली लोक होते त्यांचे बचत गट तयार करून त्या बचत गटांमार्फत लोकांना योजना देण्याचं काम होतं। बचत गट तयार झाल्यानंतर त्यांना सबसिडी देणं, त्यांची रोजगाराची निर्मिती करणं, असं काम होतं। 2007ला मी त्यावेळेस योजना बंद झाली आणि मी माझ्या गावाकडे वळालो, जे जन्मगाव होतं त्या ठिकाणी वळालो। तिथं गावात सामाजिक कार्य सुरू केले, गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, हे सगळे सामाजिक कार्य गावामध्ये सुरू केलं संस्थेमार्फत। आणि गावाने मला माझं मोठं गाव आहे तालुक्यामध्ये, 84 ग्रामपंचायतीमध्ये 7000 लोकसंख्येचं गाव आहे, 7 पाडे आहेत, 3500 मतदान आहे, आणि तिथं काम केलं। आणि गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आमच्या सगळ्या बजरंग युवक मित्रमंडळ आहे, त्यांनी सांगितलं की आपण ग्रामपंचायतमध्ये गेलं पाहिजे, गावाच्या समस्या सोडवल्या पाहिजे, म्हणून आम्ही पहिली एंट्री गावात ग्रामपंचायतमध्ये केली आणि पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध केली, 11 सदस्य बिनविरोध, आणि मला गावाने पूर्ण बिनविरोध सरपंच पण केलं। खऱ्या अर्थाने 2012 पासून सुरुवात झाली, 2012 ते 2017 पर्यंत मी सरपंच होतो। तुमच्या सरपंचाच्या ज्या कार्यकाळ आहे, जो बिनविरोध जो कार्यकाळ तुम्हाला मिळाला, त्यामध्ये काय ठोस विकास काम आपल्या ग्रामपंचायतीत झाली?
गावामध्ये अनेक समस्या होत्या. रस्ते नव्हते, शेतरस्ते नव्हते, गावात प्यायला पाणी नव्हतं, शाळा नव्हती, शाळेच्या इमारती नव्हत्या, अंगणवाड्या नव्हत्या. आजही तुम्ही वाघेरा गावात जर गेले तर आजही मी जे 10 वर्षापूर्वी 2017ला जे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते केले होते, आजही माझ्या गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आहेत. गावात प्रत्येक गावाच्या पाड्याला वेगळी पाईपलाईन आहे, पिण्याच्या पाण्याची वेगळी पाईपलाईन आहे. आणि शाळा तुम्ही इमारती असतील, आजही मी गावामध्ये चांगली इमारत बांधलेली आहे. 2 इमारती आहेत आमच्या, 1 ते 7 पर्यंत आमचे वर्ग आहेत, आता 9वी पर्यंत झाले. आजही शाळेमध्ये माझा संपर्क आहे. आजही मी त्या शाळेसाठी माझी शाळा म्हणून जे अभियान आहे त्यामध्ये सहभागी आहे आणि शाळेसाठी मी सतत कार्य करत असतो. गावातल्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, आमचा शेतकरी गट आहे, त्या गटाचा मीच अध्यक्ष होतो. गटवाल्यांना मी योजना मिळवून दिल्या, त्याच्यानंतर आपण सगळ्या सामाजिक कार्यात वाहून घेतलं आणि त्या सरपंच पदाचा मी गावासाठी उपयोग केला. सरपंच यायचं आणि तालुक्यात चांगल्या पद्धतीने सरपंचाचं नेटवर्क उभं केलं आणि या तालुक्याचा सरपंच सेवा संघ आपण स्थापन केला. महाराष्ट्रात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन झाला होता सरपंच महासंघ आणि त्या सरपंच महासंघाचा मी तालुक्याचा अध्यक्ष होतो. सगळ्या सरपंचांना घेऊन गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये कसं काम केलं पाहिजे, लोकांच्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे याच्यावरती काम केलं आणि मग माझा राजकारणाचा उदय झाला. गेल्या मागच्या पंचवार्षिकला मी सरपंच झाल्यानंतर गावातल्या लोकांनी सांगितलं की आपण पंचायत समिती लढायला पाहिजे, म्हणून मी इलेक्शन पण काँग्रेसकडून लढलो. माझ्या वेळेस त्यावेळेस आमदार निर्मला गावित ज्या होत्या त्यांनी पण मला तिकीट दिलं होतं. त्याच्यानंतर 2002 पंचवार्षिक आमची झाली, त्याच्यामध्ये पण आम्ही पूर्ण बिनविरोध ग्रामपंचायत करून पुन्हा मी सदस्य झालो. लेडीज आरक्षण असल्यामुळं सरपंच लेडीज झाली, दिलीप खेडोकर यांची मिसेस, आणि आम्ही बरोबर काम केलं. आणि त्याच्यानंतर आमदारकीचं इलेक्शन लागलं, आमदार खोसकर साहेब यांचं आम्ही पूर्ण काम केलं आणि ते चांगल्या मताने 30 ते 35 हजाराच्या मतांनी निवडून आले. आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडं तालुक्याला कार्यकर्ता काम करण्यासाठी पाहिजे, म्हणून मी साहेबांना सांगितलं की साहेब मी स्वतः शासनामध्ये काम केलं आहे तर मी तुमच्यासोबत काम करू इच्छितो, म्हणून त्यांनी मला शिवसहायक म्हणून नियुक्ती दिली आणि मी मागच्या पंचवार्षिक खूप काम केलं त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर मी विधानभवनात मला त्यांनी संधी दिली आणि विधानभवनात मी 3 वर्षे विधानमंडळात काम केलं, विधानभवनात काम केलं आणि शासनाच्या ज्या योजना असतील ह्या आमच्या खोसकर साहेबांमार्फत आमचे खरंच कार्यसम्राट आमदार आहेत. लोकांच्या तळागाळापर्यंत असतील, आरोग्याच्या सुविधा असतील. तुम्ही आजही माझा फोन चेक केला तर 250-300 कॉल असतात, साहेबांचे असतात, विकासाच्या कामाचे असतात, आरोग्याचं, सिव्हिलचं कोणाचंही काम असेल किंवा हॉस्पिटलचं असेल तिथं मदत करणं, हे सगळं आमदार खोसकर साहेबांच्या मार्फत आपण करत असतो, आजपर्यंत करतोय. काय नेमक्या वाघेरा गणात किंवा गटात समस्या वाटतात तुम्हाला? आमदार खोसकर साहेबांबरोबर तुम्ही काम करतात, आमदार साहेबही दिवस रात्र एक करून काम करतायत, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत, पण अशा काय समस्या आहेत ज्या राहिल्यात किंवा त्या करण्यासाठी मी इच्छुक आहे किंवा मी करू शकतो, काय समस्या वाटतं तुम्हाला? आजही जे काही छोटेपाटे मेन रस्ते झालेले आहेत, आमचे कामं सुरू आहेत आणि त्या कामांमार्फत सगळे रस्ते मंजूर आहेत, पण आता शासनाकडे थोडा निधी नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने येतोय आणि सगळे वाडीपाडे आम्ही जोडलेत. जलमिशनमार्फत आपण प्रत्येक वाडीपाड्याच्या योजना वेगळ्या केल्यात. अजून आमची एक वाघेरा गाव 14 योजना आहे, ते 14 गावांची वेगळी योजना आहे आणि ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या योजना केल्यात आमदार साहेबांच्या मार्फत आपण त्या मंजुरी करून त्यापर्यंत पोहोचवल्यात. पण मला आता ज्या समस्या जाणवत आहे त्या शिक्षणामध्ये आमचा वाघेरा गण जो आहे एक आदिवासी बहुल भाग असल्यामुळं हा शिक्षणापासून फार वंचित आहे. तुम्ही 10वी-12वीपर्यंत आमची मुलं जाता, त्याच्या पुढं कोणी आत्ता कुठंतरी पोलीस भरतीत जाता, पुढं याच्यामध्ये जाता, तर शिक्षणाचा थोडा अभाव आहे. शिक्षणाच्या अभावामध्ये जास्त मी काम करणार आहे, कारण शिक्षण झाल्याशिवाय पुढं नोकरीला लागणार नाही. आणि शेतीचं तुम्ही बघता, शेतीमध्ये काहीच राहिलं नाही, भाताचे नुकसान होते, उभे पिकं आलेले आहेत, नुकसान झालेले आहे. शेतीवर जास्त, त्याच्यात आम्ही प्रयोगशील शेती कशी करू, कमी दिवसामध्ये शेती कशी करू. पाण्याचं भरपूर आमच्याकडे मोठं धरण आहे वाघेरा आणि ते आम्ही वाघेराच्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येकाच्या शेतामध्ये नवीन प्रयोगशील शेतकरी कसे होतील आणि उत्पन्न कसं वाढेल शेतीचं, याच्यावर शिक्षण आणि शेतीसाठी मी पहिला प्रयत्न करणार आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून इच्छुक आहात, पक्षाने तुम्हाला तिकीट का द्यावं? मी गेल्या 2002 पासून काम करतो सामाजिक कार्यात. शासनाचा अनुभव असेल, मी स्वतः एजदाला मास्टर ट्रेनर होतो. एजदाला ज्या काही शासनाच्या नवीन प्लॅन होतात, योजना तयार होतात, त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे, मग सरपंचाला मार्गदर्शन असेल, सरपंचाची योजना ज्या डेव्हलप होतात त्या योजना लोकांपर्यंत कशा गेल्या पाहिजे, योजना मिळेपर्यंत कसं आपण काम केलं पाहिजे. शिक्षणामध्ये आपण आता कमी पडतोय तर आपण शाळेमध्ये मुलांना कसं इन्व्हॉल्व केलं पाहिजे,
याच्यासाठी जे आपण काम करतोय, मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे. त्र्यंबकराज ग्रामीण विकास संस्था ही माझी स्वतःची आहे. मी त्याच्यात काम करतो. त्याच्यात अनेक प्रकारचे शेतकऱ्यांना प्रयोगशील आपण शेतकरी CSR फंडातून असतील, शासनाच्या योजना असतील, याचा समन्वय साधून पाण्याचं जे महत्त्व आहे ते शेतकऱ्यांना पटवून देणं, एवढं आपण आत्तापर्यंत मी काम केलं. म्हणूनच मी पक्षाला सांगितलं का मी गेल्या 20-25 वर्षापासून काम करतोय, तर मला एकदा जर संधी चांगली दिली पंचायत समितीला, तर मी अजून लोकांचं जोमाने काम करेल. म्हणून मी आमच्या आमदार साहेबांकडे असेल, आमचे संपत नाना असतील, विनायक माळेकर असतील आणि बैरूशेठ मुळाने असतील, आमच्या तालुक्याचे जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती केलेली आहे का पक्षाने यावेळेस, मागच्या वेळेस मी 25 मतांनी पडलो, तर यावेळेस अजून मला चांगली संधी दिली तर मी चांगलं जोमाने काम करेन. म्हणून मी पक्षाकडे, राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडे मागणी केली. काय वाटतं, पक्ष तुमचा विचार करेल? नक्कीच मी एवढं जर काम केलंय तर पक्षाकडे मी जो बायोडाटा दिलाय तर पक्ष माझा विचार करेल असं मला 100% विश्वास आहे. आणि मी त्या विश्वासाला पात्र राहील आणि पक्ष माझा विचार करून मला तिकीट देईल आणि भविष्यात संधी देण्याची काम करेल. तुम्ही एकंदरीत आता मतदारांच्या भेटीगाठी घेतायत, कसा प्रतिसाद आहे मतदारांचा तुम्हाला? अधिक एकदम चांगला प्रतिसाद आहे. सगळे सरपंच माझे मित्र आहेत, सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आमदार साहेबांच्या मार्फत आपण सगळ्या सरपंचांपर्यंत, प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचलेलो आहे, प्रत्येक वाडीपाड्यात पोहोचलेलो आहे. आजही तुम्ही माझा फोन चेक केला तर सगळ्या सरपंचांचे मार्गदर्शन मागण्यासाठी फोन येतात. भाऊ या ठिकाणी रस्ता नाही, आम्हाला आमदार साहेबांकडून रस्ता मिळवून द्या. याच्यासाठी सतत, कारण मी आमदार साहेबांसोबत आहे म्हणून मला फोन करता. आणि याच्या आधी मी सरपंच होतो त्यावेळेस मी सगळ्या सरपंचांना घेऊन बरोबर चालायचो. म्हणून आज त्या म्हणताय का भाऊ तुम्ही उमेदवारी केली पाहिजे, आम्ही तुमच्यासोबत आहे. नक्कीच तुम्ही मतदारांमध्ये जातायत, मतदारांचाही प्रतिसाद आहे. मतदारांना या निमित्ताने काय आव्हान करा? मतदारांना एवढंच आवाहन करेल का आपल्याला भविष्यातील आपले प्रश्न सोडवायचे असतील, मुलांचं शिक्षण चांगलं करायचं असेल, रोजगाराची संधी उपलब्ध करायची असतील, शेतीसाठी नवीन प्रयोग करायचे असतील, आपली शेती डेव्हलप करायची असतील, आपल्याला भविष्यात काही करायचं असेल तर आपण मला मतदान केलं पाहिजे. वाघेरागणासाठी मी इच्छुक आहे. आपण सर्व मतदारांनी, सर्व सरपंचांनी, सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी, सर्व मतदार बघून माझा विचार करावा आणि मला भरघोस मतांनी विजयी करावं, एवढीच मतदारांकडून अपेक्षा करतो. नक्कीच जयराम मुंडे हे गेल्या 25 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचा जो विकासाचा आलेख आहे तो नेहमी उंच राहील आणि पक्ष नक्कीच अशा विकसनशील नेत्याचा, अशा विकसनशील कार्यकर्त्याचा विचार करेल. या निमित्ताने हेच सांगतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामन रामदास शीतसह मी सचिन आव्हाड, त्र्यंबकेश्वर.